Welcome student. This is the second part of Little Girls Wiser Than Old People. आपण बघा मागे बघितलं की मलाश्का आणि अकुल्का यांच्यामध्ये झालेली घटना आणि कशा पद्धतीने मलाश्काने bespattered and soiled Akulka's dress and mouth and nose also. आता आपण पुढे बघूया. Akulka's mother Malashka has purposely splashed it on me. कोण म्हणालं होतं असं? अकुल्का. की मलाश्काने मुद्दाम मुद्दाम स्प्लॅश्ड इट उडवले. स्प्लॅश्ड इट उडवणे. ऑन मी हे उडवलं माझ्यावर. अकुल्काज मदर ग्रास्प्ड मलाश्का. अकुल्काज मदर ग्रास्प्ड पकडलं. कुणाला पकडलं? मलाश्काला. अँड गेव हर ए नॉक. एक नॉक दिला, एक फटका दिला. ऑन द नॅप ऑफ हर नेक. तिच्या मानेच्या पाठीमागच्या भागेवर. मलाश्का बिगॅन टू हाऊल. मलाश्काने रडायला सुरुवात केली. हाऊल मीन्स क्राय लाऊडली, मोठ्याने रडणे. अँड हर मदर रॅन आउट ऑफ हिज हाऊस. कुणाची आई बाहेर आली? मलाश्काज मदर रॅन आउट. रॅन आउट कम आउट पळत पळत बाहेर आली. फ्रॉम हर होम तिच्या घरामधून. व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. तू का माझ्या मुलीला मारलं? स्ट्राईक आपल्या सर्वांना माहिती आहे. स्ट्राईक म्हणजे काय? की हल्ला करणे. व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. स्ट्राईक मीन्स हल्ला करणे. तर माय डॉटरवर, माझ्या डॉटरला तू का तिच्यावर हल्ला केला? सी बिगॅन टू स्कोल्डेड हर नेबर. तिच्या नेबरला म्हणजेच अकुल्काच्या आईला तिने ओरडायला सुरुवात केली. मीन्स अकुल्का अँड मलाश्का आर नेबर्स. शेजारी राहत होत्या. वन वर्ड ब्रॉड बॅक अनादर. बघा आपल्याला एक म्हण आहे, शब्दाने शब्द वाढतो तसं. वन वर्ड, एक वर्ड आला की ब्रॉड बॅक अनादर, दुसरा लगेच यायचा. म्हणजे भांडण सुरू झालंय. या शब्दाचा अर्थ आहे वन वर्ड बॅक ब्रॉड बॅक अनादर, म्हणजे भांडण सुरू झालंय. म्हणजे एक शब्द आणि शब्द वाढत चाललेला आहे बघा. अँड द वुमेन बिगॅन टू कॉरल. स्त्रियांनी भांडायला सुरुवात केली. द मेन टू, माणसांनी सुद्धा. आता बघा वुमेन अनेकवचनी शब्द आहे, त्याचा एकवचनी शब्द काय होता? वुमॅन म्हणजे एक स्त्री. आणि वुमेन मेन ई बदललाय पा. हा एकवचन आहे सिंग्युलर, दिस इज प्लुरल, अनेक वचन, अनेक स्त्रिया. बिगॅन टू कॉरल. आणि मेन टू, आता मेन म्हणजे अनेक पुरुष. मॅनचं अनेक वचन होतं मेन. फक्त ए ऐवजी ई वापरला तर हे सिंग्युलर आहे आणि हे दिस इज प्लुरल. तर बघा मेन टू, माणसं सुद्धा भांडायला लागली. रॅन आउट अँड ए बिग क्राऊड गॅदर्ड. अँड बिग क्राऊड म्हणजे गर्दी. गॅदर्ड गोळा झाली इन द स्ट्रीट. ऑल वेअर क्राईंग. गॅदर्डचा अर्थ गोळा झाली. कुठे? इन द स्ट्रीट. स्ट्रीट रस्त्यावरती. ऑल वेअर क्राईंग. आता इथं क्राईंग म्हणजे कॉरल अलाउडली किंवा टॉक अलाउडली. ते काही रडत नव्हते. क्राईंग म्हणजे मोठ्या मोठ्याने बोलणे. ऑल आर क्राईंग. अँड नो बडी कुड हिअर. नो बडी कुणीच नाही. कुड शकत नव्हतं, ऐकू शकत नव्हतं. कुड हिअर ऐकू शकणे. नो बडी कुड हिअर कुणीच ऐकू शकत नव्हतं. हिज नेबर म्हणजे ते एकमेकाचे नेबर होते, शेजारी. त्यामुळे ते एकमेकाचं अजिबात ऐकत नव्हते. नो बडी कुड हिअर हिज नेबर. शेजारी एकमेकाचं ऐकत नव्हते. दे स्कोल्डेड अँड कर्स्ड इच अदर. ते एकमेकावर रागवत होते आणि कर्स्ड शिव्या शाप देत होते. इच अदर, इच प्रत्येकाला, दुसरा जण. म्हणजे वन मॅन गेव अनादर मॅन ए पुश. वन मॅन एक माणसाने काय केलं? गेव दिला. अनादर मॅन दुसऱ्या माणसाला ए पुश. पुश म्हणजे धक्का देणे, है की नाही? अँड ए फाईट हॅड बिगॅन. मग त्यामुळे काय झालं? धक्का दिल्यामुळे लगेच फाईट हॅड बिगॅन. त्यामुळे फाईट सुरू झाली. अँड अकुल्काज ग्रँडमदर. अकुल्काची ग्रँडमदर केम आउट. अकुल्काची ग्रँडमदर कम आउट. हे सगळा आवाज ऐकून केम आउट ती बाहेर आली. ही स्टेप्ड इन.
ती स्टेप्ड इन पुढे होणे. ती पुढे झाली कुठे? मिडेस्ट मध्यभागी. मिडेस्ट म्हणजे मध्यभागी. मिडेस्ट ऑफ द पिजंट. शी स्टेप्ड इन ती बाहेर आली आणि मिडेस्ट ऑफ द पिजंट. पिजंट म्हणजे बघा शेतकरी. व्हॉट डू यू मीन बाय पिजंट? पिजंट म्हणजे फार्म वर्कर. शेतात काम करणारे त्यांना काय म्हणायचं? पिजंट म्हणायचं. तर ती सगळ्या त्या शेतकऱ्यांच्या मध्ये मिडेस्टला उभी राहिली. स्टेप्ड इन द मिडेस्ट. मिडेस्ट म्हणजे मध्यभागी. कुणाच्या उभी राहिली? शेतकऱ्यांच्या. अँड बिगॅन टू टॉक टू हिम. आणि तिने त्यांच्याशी बोलायला बिगॅन सुरुवात केली. बिगॅन सुरुवात. टू टॉक टू देम त्यांच्याबरोबर बोलायला सुरुवात केली. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. काय म्हणाली ती? व्हॉट आर यू डुईंग तुम्ही काय करत आहात डिअर वन्स प्रिय लोकांनो. कन्सिडर 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 विचार करा. द हॉलिडेज. हॉलिडेज होली म्हणजे पवित्र दिवस आहेत. धिस इज टाइम फॉर रिजॉयसिंग. धिस इज ए टाइम. हा कसला टाइम आहे? रिजॉयसिंग म्हणजे दुसऱ्याला आनंद देण्याचा. रिजॉयसिंग आनंद देणे. धिस इज टाइम फॉर रिजॉयसिंग आनंद देण्याचा काळ आहे किंवा आनंदाचा काळ आहे. अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. अँड सी आणि बघा. व्हॉट सीन. आता इथं सीन म्हणजे काय? पाप. सीन म्हणजे काय? पाप. बघा तुम्ही काय पाप करता आहात. सी व्हॉट सीन. इथं हा सी आहे आणि इथं सीन आहे बघा. तर सी व्हॉट सीन यू डुईंग तुम्ही काय पाप करता आहात. यू आर डुईंग तुम्ही काय करता आहात. दे पेड नो अटेन्शन. पण त्यांनी लक्ष दिलं का? दे पेड. पेड देणे. त्यांनी काय दिलं नाही? नो अटेन्शन लक्षच दिलं नाही. अटेन्शन म्हणजे काय? लक्ष. टू द ओल्ड वुमॅन ह्या स्त्रीकडे लक्ष दिलं नाही. अँड ऑलमोस्ट आणि जवळजवळ. ऑलमोस्ट जवळजवळ. नॉक्ड हर ऑफ. नॉक्ड हर ऑफ हर फीट. आता बघा तिला तिच्या गुडघ्यांवर किंवा तिच्या पायावर त्यांनी काय केलं? नॉक्ड हर जवळजवळ धक्का दिला आणि टू हर ऑफ हर फीट. शी वुड नेवर हॅव स्टॉप्ड देम. शी वुड ती थांबूच शकली नाही. कुणाला? शी वुड नेव्हर नाही. स्टॉप्ड देम ती त्यांना थांबूच शकली नाही. इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाश्का. जर इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाश्का. हे कुणासाठी नव्हतं चालू? आता अकुल्का आणि मलाश्कासाठी चालूच नव्हतं असं तिला वाटायला लागलं. व्हाईल द वुमॅन एक्सचेंज्ड वर्ड्स. बघा. व्हाईल द वुमॅन एक्सचेंज म्हणजे अदलाबदल करणे. पण आता इथं कसली अदलाबदल चालू आहे? वर्ड म्हणजे शब्दांची. म्हणजेच भांडण चालू आहे. एकाने एक शब्द दिला की दुसऱ्याने दुसरा बोलायचा. व्हाईल कालावधी. या कालावधीत. कोणत्या कालावधीत? द वुमॅन एक्सचेंज वर्ड. जेव्हा स्त्रिया काय करत होत्या? भांडत होत्या. एक्सचेंज वर्ड शब्दांची देवाणघेवाण करत होत्या म्हणजेच भांडत होत्या. अकुल्का वीप्ड आउट हर ड्रेस. अकुल्काने वीप्ड तिचा ड्रेस गुंडाळला पा. अँड वेंट बॅक टू द पडल. कुठे गेली ती? वेंट बॅक टू द पडलकडे गेली. इन द लेन लाईन मधल्या. शी पीक्ड ए पेबल. पेबल गारगोटी गुळगुळीत दगड. शी पीक्ड तिने पकडला किंवा घेतला पेबल. अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड. बिगॅन टू स्क्रॅच. स्क्रॅच म्हणजे कोरणे. द ग्राउंड मैदान. तिथं ते कोरायला जमीन ग्राउंड कोरायला सुरुवात केली. सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. आणि त्यामुळं काय झालं? सो ॲज आणि लगेच. लेट द वॉटर ऑफ तिथून वॉटर ऑफ झालं म्हणजे निघालं तिथून बाहेर पडलं. इन टू द स्ट्रीट कुठं आलं ते? त्या पडलमधून स्ट्रीटवर आलं. व्हाईल शी वॉज स्क्रॅचिंग. जेव्हा त्या कालावधीमध्ये. जेव्हा इथं पण व्हाईल आलं इथं पण व्हाईल आलं. व्हाईल शी वॉज स्क्रॅचिंग जेव्हा ती स्क्रॅचिंग करत होती त्या तळ्या पडलमध्ये. मलाशा केम अप. मलाशा तिथे आली. कुणाजवळ? अकुल्कास. अँड बिगॅन टू हेल्प हर. आणि बिगॅन टू हेल्प हर मदत करायला सुरुवात केली. शी पीक्ड अ क्लिप.
तिने सुद्धा एक तुकडा घेतला. अँड विस्डेन द रील. विस्डेन मोकळं करणे. विस्डेन्ड. तिने काय तो ओढा मोकळा करायला सुरुवात केली. म्हणजे बघा वरून येणारा ओढा होता जो रील त्या लेन मधून तो त्या पडलमध्ये अडकला होता. म्हणजे ते पाणी साचलं होतं आणि ते विस्डेन केलं. विस्डेन द रील. तो ओढा तिने मोकळा केला आणि त्यामुळे पाणी पुढे व्हायला लागलं. है की नाही. अशा पद्धतीने पुढे बघा इथं आपलं ही लाईन बघूया. इन दिस एज गेस द मीनिंग ऑफ वन वर्ड ब्रॉड बॅक अनादर. वन वर्ड ब्रॉड बॅक अनादर. तर शब्द एक शब्द परत काय आणतो दुसरा शब्द. म्हणजेच काय एक शब्द बोलल्यानंतर दुसऱ्या शब्दांनी दुसरा जण त्याला प्रतिसाद देतो. म्हणजेच भांडण. इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स युज्ड हिअर. इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स युज्ड हिअर. सेन्स म्हणजे कोणत्या कारणाने कोणत्या कारणासाठी किंवा कोणत्या उद्देशाने इथं हे वर्ड उच्चारले आहेत. क्राईंग. आता तुम्हाला आधी सांगितलं की क्राईंग म्हणजे रडणे नाही तर क्राईंग मीन्स टॉक लाऊडली. टॉक लाऊडली. अलाउड. टॉक अलाउड. हॉलिडे मीन्स होली. पवित्र. हॉलिडे पवित्र दिवस. नॉक्ड हर ऑफ हर फीट. बघा तिच्या फीटवर काय केलं होतं. नॉक्ड हर. तिला धक्का देऊन काय केलं होतं तिच्या पायाला ढकलून दिलं होतं. लिसन अँड आन्सर. डीड द पीपल स्टॉप फायटिंग. आता बघा प्रश्न विचारलाय. डीड द पीपल स्टॉप फायटिंग. नो पीपल नॉट स्टॉप फायटिंग. व्हॉट डीड अकुल्का डू. अकुल्काने काय केलं. Akulka whipped her dress and went back to the puddle lane. She picked up a paddle and began to scratch ground so as to let the water into the street. What did Malashka do? Malashka come and began to help her. Her म्हणजे कुणाला. अकुल्का. Help अकुल्का. She picked up a chip and विस्डेन द रील. तिने एक चिप घेतली आणि तो ओढा काय केला मोकळा करायला सुरुवात केली. द पिजंट हॅड बिगॅन टू फाईट. बघा ते पिजंट म्हणजे आपण आधीच बघितलं आहे. पिजंट म्हणजे शेतकरी. बिगॅन टू फाईट. त्यांच्यात भांडणं सुरू झाली. मारामारी. फाईट मीन्स मारामारी. हो. Just as the water went down the reel towards the place. Just as आणि तेव्हाच काय झालं. As the water went. water गेलं कुठे गेलं. Went down the reel towards the place where the old woman was trying to separate the men. कुठे गेलं. Where the old woman. ती स्त्री काय करत होती. प्रयत्न करत होती. Was trying to separate भाग करणे. तर कुणाचे भाग कर म्हणजे थोडक्यात त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करत होती. सेपरेट करण्याचा प्रयत्न करत होती. कुणाला. माणसांना. भांडणाऱ्या माणसांना. द गर्ल्स रॅन. मुली पळत आल्या. वन फ्रॉम वन साइड ऑफ द रील्स अँड अनादर फ्रॉम अदर साइड ऑफ रील. बघा मुली कुठून पळत आल्या. वन फ्रॉम वन साइड एका बाजूनी ऑफ रील ओढ्याच्या एका बाजूनी अँड आदर दुसऱ्या साईडने आदर साईडने. लुक आउट मलाशा. लुक आउट. बघ मलाशा. मला लुक आउट. शाउटेड अकुल्का. अकुल्का आणि मलाश्का त्या पाण्याबरोबर रीलच्या पळत होत्या आणि त्या जिथे हे पिजन कॉरल करत होते फाईट करत होते तिथं ते आल्या. तेवढ्यात मलाश्का अकुल्का काय म्हणाली. लुक आउट मलाश्का. मलाशा लुक आउट. मलाशा बघ. Malasha wanted to say something herself. Malashka wanted to say something. Malashkaला वाटत होतं की काहीतरी बोलायचंय. herself तिला स्वतःला. But she couldn't speak for laughter. परंतु तिला इतका हसू येत होतं की she could not speak for laughter. तिचा हसण्यामुळे ती बोलू शकत नव्हती.
द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग. मुली पळत होत्या आणि लाफिंग करत होत्या, हसत होत्या. ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रील. मलाश्का वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ. तिने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, बट शी कुडंट स्पीक फॉर लॉफ्टर. तिला हसू येत होत असल्यामुळे ती बोलू शकली नाही. द गर्ल्स वेअर रनिंग, पळत होत्या. लाफिंग ॲट अ चिप, एका चिप बरोबर पळत होत्या आणि हसत होत्या. कोणती? विच वॉज बॉबिंग, घरंगळणे. बॉबिंग अप अँड डाऊन, ती कशी घरंगळत होती? अप अँड डाऊन होत होती. बॉबिंग अप अँड डाऊन द रील, तो जो ओढ्याने ते पाणी वाहत होतं त्या वाहणाऱ्या पाण्यात ती चिप अप अँड डाऊन होत होती, म्हणजे तो तुकडा अप अँड डाऊन होत होता. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड, आणि त्या वाहणाऱ्या ओढ्याबरोबर, पाण्याबरोबर त्या कुठे आल्या? पळत पळत स्ट्रेट इन टू द क्राऊड, त्या गर्दीमध्ये आल्या. पा स्ट्रेट, सरळ. इन टू द क्राऊड ऑफ पिजन, क्राऊड गर्दी कुणाची होती? शेतकऱ्यांची. द ओल्ड वुमेन सॉ देम, त्या ओल्ड वुमेननी त्यांना बघितलं. अँड सेड द पिजन, सेड टू द पिजन, शेतकऱ्यांना म्हणजे शेम ऑन यू, तुमची मला लाज वाटते. सेम ऑन यू, तुमचा धिक्कार असो. बिफोर गॉड मेन, अरे थोडस देवाचा विचार करा माणसांनो. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन, तुम्ही काय केले? फायटिंग स्टार्ट केले, मारामारी चालू केली. ऑन अकाउंट ऑफ, च्या कारणाने. कोणाच्या कारणाने? दीज टू गर्ल्स, या दोन मुलींच्या कारणाने. अँड दे हॅव लॉंग फॉरगॉटन इट. अँड दे हॅव, आणि त्या तर दे कोणासाठी वापरलंय? दोघींसाठी. कुणासाठी? मलाशा अँड आकुलकासाठी. मलाशा अँड आकुलका हॅव लॉंग फॉरगॉटन, त्या तर विसरल्या पण. द डिअर चिल्ड्रन हॅव प्लेइंग नाईसली टुगेदर, आणि त्या काय झाल्या? विसरल्या आणि त्या एकत्र. डिअर चिल्ड्रन हॅव प्लेइंग टुगेदर नाईसली, एकदम चांगल्या पद्धतीने टुगेदर त्या प्लेइंग करत आहेत, खेळत आहेत. दे आर वायझर दॅन यू, त्या तुमच्यापेक्षा हुशार, समजदार आहेत. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स, ते माणसांनी काय केलं? लुक्ड ॲट द गर्ल्स, मुलींकडे बघितलं. अँड दे फेल्ट अशेम्ड, ते ओशाळले किंवा त्यांना लाज वाटली. अशेम्ड, लाज वाटणे. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स, आणि ते नंतर दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स, ते स्वतःवरच हसले. देमसेल्व्स, स्वतःवरच ते हसले. अँड स्केअर्ड टू देअर फार्म्स, अँड दे स्कॅटर्ड टू देअर फार्म्स, आणि ते निघून गेले. स्कॅटर्ड म्हणजे काय बघा? वेगवेगळ्या दिशेंना जाणे, विखुरले जाणे. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्फ, ते स्वतःलाच हसले. अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स, ते त्यांच्या फार्मच्या दिशेने निघून गेले. बघा आता इथे या एजमध्ये दिलेला जे प्रश्न आहेत त्यांचा आपण विचार करूया. लिसन अँड आन्सर. डीड द गर्ल्स फॉरगॉट देअर कॉरल, बघा दिस इज वर्ब, स्टार्ट फ्रॉम वर्ब. डीड ह्या वर्बने हा सुरू झालाय. डीड द गर्ल्स फॉरगॉट, विसरले. फॉरगेट देअर कॉरल, त्या मुली त्यांचं भांडण विसरल्या होत्या का? येस. गर्ल्स फॉरगॉट देअर कॉरल्स, त्यांचं भांडण विसरल्या होत्या. हाऊ कॅन यू से दॅट, हाऊ कॅन यू, वी म्हणजे आपण असं म्हणू कसं शकतो? बिकॉज, काय म्हणू शकतो की त्या फॉरगॉट झाल्या त्या? बिकॉज मलाशा अँड अकुलका आर प्लेइंग टुगेदर वन्स अगेन, पुन्हा एकदा त्या एकत्र खेळायला लागल्या होत्या. व्हाय डीड द मेन फील अशेम्ड, व्हाय डीड मेन फील, मेन म्हणजे त्या माणसांना फील होत होतं काय? ओशाळल्यासारखं, लाजल्यासारखं का होत होतं? बिकॉज दे आर quarreling on account of, इथं बघा, because they started fighting on account of these two girls and they are
दे हॅव फॉरगॉटन लॉंग लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. कोण? तर मेन्स स्टार्टेड फायटिंग, बट मलाश्का हॅव अँड अकुल्का हॅव लॉंग लॉंग फॉरगॉटन इट. सो दे फील अशेम्ड. थिंग्स टू डू. काय करायचंय? एनॅक्ट द होल स्टोरी विदाउट युझिंग वर्ड्स. म्हणजे कुठलाही एकही शब्द न वापरता ही स्टोरी एनॅक्ट करायची आहे, तिच्यावर ऍक्टिंग करायची आहे. डिस्कस, याची चर्चा करायची. आर चिल्ड्रन वायझर दॅन ग्रोन अप्स? इन व्हॉट वेज? आर चिल्ड्रन, आर चिल्ड्रन, इथं व्हर्बनी सुरू झालाय पहा प्रश्न. आर चिल्ड्रन वायझर दॅन? चिल्ड्रन वायझर असतात का कुणापेक्षा? ग्रोनअप्स म्हणजे मोठ्या लोकांपेक्षा, प्रौढ लोकांपेक्षा. इन व्हॉट वे, कोणत्या पद्धतीने? आय थिंक इन माय व्ह्यू म्हणजे माझ्या दृष्टीने. चिल्ड्रन इन दिस स्टोरी, चिल्ड्रन आर वायझर दॅन ग्रोनअप्स. इन व्हॉट वे? बिकॉज दे फॉरगॉट एव्हरीथिंग इन व्हेरी शॉर्ट व्हाईल. बिकॉज दे फॉरगॉट एव्हरीथिंग इन व्हेरी शॉर्ट व्हाईल. ते पटकन काही गोष्टी विसरून जातात. शुड ग्रोनअप्स पीपल, दुसरा प्रश्न आहे, डिस्कस करायचंय. शुड करायला पाहिजे का ग्रोनअप्स, मोठ्या लोकांनी? गेट इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे का? इन चिल्ड्रन्स क्वारल, चिल्ड्रनच्या क्वारलमध्ये, भांडणामध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे का? यस. इफ यस व्हेन आणि इफ नॉट व्हाय. बघा, इफ यस व्हायला पाहिजे कधी? जेव्हा एखादं सिरियस मॅटर असेल तेव्हा त्यांनी भांडणामध्ये इन्व्हॉल्व होऊन मुलांचे भांडणं सोडवायला पाहिजे. आणि इफ नॉट, भांडणात इन्व्हॉल्व नाही व्हायला पाहिजे कधी? व्हेन द कॉज ऑफ क्वारल इज व्हेरी ट्रिवल. सुरुवातीलाच आपण ट्रिवल आणि सिरियस बघितलेले बघा. ट्रिवल असेल तर नाही इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, आणि सिरियस मॅटर असेल तर मात्र सॉल्व्ह करायला पाहिजे इन्व्हॉल्व होण्यापेक्षा, असे आम्हाला वाटते. अशा पद्धतीने आज आपला हा पाठ संपलेला आहे. इंग्लिश वर्कशॉप जो आहे त्यासाठी आपण पार्ट 3 बघावा. थँक्यू.